घाटकोपरमध्ये काल जी दुर्घटना झालेली होती त्या ठिकाणी आता शरद पवार पोहोचलेत आणि या ठिकाणाची ते पाहणी करताना दिसतात। तर घाटकोपरमध्ये काल सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीच्या वादळामुळे एक भलं मोठं होर्डिंग कोसळलेलं होतं। त्या ठिकाणी आता शरद पवार हे गेलेले आहेत आणि या घटनास्थळी जाऊन शरद पवार यांच्याकडून सध्या पाहणी सुरू असल्याचं कळतंय। आतापर्यंतच्या माहितीमध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे या दुर्घटनेमध्ये। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निखिल, काय अधिकची माहिती? शरद पवार पोहोचले आहेत। नक्कीच यामिनी, शरद पवार हे आता या घाटकोपर येथील घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या घटनास्थळी पोहोचून त्यांनी संपूर्णपणे जो आढावा आहे तो घेतलेला आहे। या ठिकाणी राष्ट्रवादीच्या राकेश जाधव यांच्याकडून ही संपूर्णपणे माहिती घेत असताना ते अधिकाऱ्यांशी देखील बोललेले आहेत। आता कशा प्रकारे बचाव कार्य सुरू आहे आणि यापुढे नक्की काय करणार आहेत हे देखील त्यांनी माहिती करून घेतलेली आहे। आणि त्याच मध्ये कुठल्या यंत्रणा आहेत त्यांना देखील त्यांनी सूचना देताना ते आपल्याला पाहायला मिळाले। मोठ्या प्रमाणात ही जी दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटना घडल्याच्या नंतर अनेक 14 जण आहेत ते या ठिकाणी मृत्युमुखी झाले। 89 लोकांना या मोठ्या अशा पॅनलच्या खालून त्यांना काढण्यात आलं। हे मोठं होल्डिंग आहे त्या होल्डिंगच्या खालून अगदी देखील आपण बघतोय काल रात्री खरं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सुद्धा इथे गेलेले होते आणि आज स्वतः शरद पवार हे जाऊन घटनास्थळाची पाहणी करतात। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।